सर्वत्र अनुपम प्रकृतीचं सौंदर्य आहे आणि एका सुंदर राजमहालामध्ये माझा जन्म झाला आहे. सर्वत्र सुखशांतीचे राज्य, सर्वत्र सुखशांतीचं राज्य आणि हसी खेळीचं वातावरण आहे. सुख शांतीचा सर्वांनाच अनुभव होत आहे आणि मी समोर पुष्पक विमान उभं पाहत आहे. सर्वत्र देवी देवता अतिशय आनंदाने सुखाने रमण करत आहेत. अशा या दुनियेमध्ये मी जन्म मृत्यूचा खेळ खेळला, राजाईचा प्रचंड उपभोग घेतला, स्वाद घेतला. सूर्यवंशी जीवन मी पूर्ण सतयुगामध्ये, पूर्ण कल्पामध्ये मी देवी देवता बनून सुख भोगले. तिथून परत एकदा मी आता चांदीच्या दुनियेमध्ये जन्माला आलेलो आहे. आता मी त्रेता युगामध्ये स्वतःला पाहत आहे. इथे सर्वत्र चांदीचे महल आहेत. इथेही सर्वांना सुख शांती समृद्धी दीर्घायू अमरत्वाचंच वरदान सगळ्यांना लाभलेलं आहे. इथेही सुखच सुख आहे. त्रेतामधून नंतर मी सीडी उतरत उतरत आता द्वापर युगामध्ये पोचलो आहे. इथे मी पुजारी बनलो आहे. मी शिवलिंगाची पूजा करायला सुरुवात केली आहे. मीच पूज्य आत्मा द्वापर युगामध्ये मी पुजारी बनलो आहे. शिवलिंगाबरोबर मी सर्व देवी देवतांचीही पूजा करत आहे आणि इथे पूजेचा भक्तीचा पाठ सुरू झालेला आहे. द्वापर युगापासून देवी देवतांची परमात्माची भक्ती करत करत मी आता परत एकदा तमोप्रधान दुनियामध्ये मधून आता मी एकदम कलियुगामध्ये जन्माला आलो आहे. कलियुगामध्ये अनेक जिम्मेदारींच्या मध्ये मी आता जिम्मेदारी आणि विकाराच्या मध्ये मी फसत गेलो आहे. मला या दुनियेवरती संबंध, रिश्ते, नाते, काम, माझं शरीरच सर्वस्व वाटू लागलं आहे. हे सगळं माझं वाटू लागलं आहे. त्याच्यानंतर कलियुगाचा पाठ बजावता बजावता मी आता संगम युगामध्ये पोचले आहे. माझ्या भाग्याचा सूर्य उदय झाला. मला परमात्माने कोठ्याने कोईमधून मला निवडलं आहे. त्यांनी मला त्याच्या ईश्वरीय कुलामध्ये, ब्राह्मण परिवारामध्ये सहभागी होण्याचं प्रचंड मोठं भाग्य प्रदान केलं आहे. परमात्माने मला देवपद प्राप्त करण्यासाठी त्याच्या ईश्वरीय युनिव्हर्सिटीमध्ये निवडलं आहे. मी आता परमात्माच्या स्कूलमध्ये, स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटीमध्ये, स्वर्गामध्ये जाण्याच्या अभ्यासामध्ये, पढाईमध्ये मग्न झालो आहे. मी किती भाग्यशाली आहे. साक्षात परमपिता परमात्मा, सद्गती दाता, सगळ्यांचा मुक्तीदाता महाकालेश्वर माझ्या समोर बसून मला ज्ञानामृत पाजत आहेत. माझे जन्मोजन्माचे विकर्म नष्ट होण्यासाठी बाबा मला मनाभावचं अनुपम औषध देत आहेत. मी किती पद्मापदम भाग्यशाली झालो आहे. माझ्या समोर बसून सम्मुख भगवंत मला रोज ज्ञानामृत पाजत आहे. माझी जन्मोजन्माची तमोप्रधानता नष्ट करण्यासाठी मला संजीवनी बूटी पाजत आहेत. आणि अशा परमेश्वराला, अशा महाकालेश्वराला, अमरनाथाला अजून दुनिया भक्तीमध्ये शोधत आहे. आणि मी किती भाग्यवान आहे. भगवंत मला स्वर्गामध्ये जाण्याचे अचूक मार्ग, सहज युक्तिया आणि प्रेम, आनंद, सुख आणि शक्ती सुद्धा प्रदान करत आहेत. मी आत्मा पद्मापदम भाग्यशाली बनलो आहे. आणि अशा बाबांच्या श्रीमतावरती चालण्यासाठी बाबाच मला शक्ती देतात.
बाबा म्हणतात, मुलांनो, एक कदम तुमचा संकल्पाचा, एक कदम तुमचा हिमतीचा आणि 1000 कदम तुमच्याकडे बापाचे येत आहेत. याचा मला प्रत्येक वेळी अनुभव होत आहे. मी पद्मापदम भाग्यशाली ब्राह्मण, ज्याच्या बरोबर भगवंत सर्व संबंधाचा मला अनुभव देत आहेत. मी जे भक्तीमध्ये गायले होतं, तुम्ही व माताच पिता तुम्ही, भगवंत साक्षात आता मला त्या सगळ्या संबंधाचा अनुभव करत आहे. त्या सगळ्या संबंधाचं मला प्रेम अनुभव करत आहेत. परंतु अगर मी व्यवस्थित विधीने त्यांना आठवण करत असेल तर मला दिलेल्या मुख्य 4 विषयामध्ये ज्ञान, योग, धारणा, सेवामध्ये जर मी व्यवस्थित चाललो आहे तर परमात्म प्राप्तीचा मी संपूर्ण अधिकारी बनत आहे. मी आज्ञाकारी असल्यामुळे साक्षात परमपिता माझ्याबरोबर दिवसभरामध्ये 24 तासामध्ये माझ्याबरोबरच राहत आहेत. पुढे उभे मंगेश, मागे उभा मंगेश, तो माझा अभंग आता साक्षात मला अनुभवाला मिळत आहे. मी जर त्याच्याशी स्वच्छ मनाने, निर्मळ मनाने, निर्मळ भावाने, निर्माण चित्त बनून त्याला जर मी आठवण करत आहे, त्याच्या श्रीमतावरती जर मी चालत आहे, तर मात्र तो खरोखर पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. तो हाच माझा देव आहे, मला देणारा महादेव, माझा बाबा, शिवबाबा. तो माझा सखा साथी बनला आहे. तोच माझा खरा पती परमेश्वर, तोच माझं मूल बाळ सुख संसार बनला आहे. तर मीच ते बाबांचं लाडकं मूल आहे, जे बाबांच्या श्रीमतावरती चालून बाबा माझ्याकडून जे इच्छितात की माझं मूल माझ्याप्रमाणे संपूर्ण संपन्न बनलं पाहिजे, तीच इच्छा मी पूर्ण करणारा मीच सर्व गुण संपन्न फरिश्ता आहे. मीच बाबांचा लाडला फरिश्ता आहे. मी बाबांच्या महावाक्यावरती चालून माझा आणि सर्व विश्वाचं आणि माझ्या कुळाचं कल्याण करणारा एकमेव बाबांचा लाडका फरिश्ता आहे. बाबा सदा माझ्याबरोबर राहतात, मी बाबांच्या बरोबर राहतो. मी बाबांच्या श्रीमतावरती चालणारा ईश्वरी कुलाचा कुलभूषण ब्राह्मण, बाबांचं नाव प्रत्यक्ष करणारा मीच तो ब्राह्मण आहे. अशा स्मृतीमध्ये सदा राहून मीच निमित्त भाव, निर्मल वाणी आणि निर्माण भावद्वारा बाबांच्या सर्व स्वप्नांना पूर्ण करणारा आणि स्वतःचं स्वर्गपद प्राप्त करणारा अतिउच्च ब्राह्मण, बाबांचा लाडका फरिश्ता मीच आहे. मीच आहे तो पूर्वज, मीच आहे तो पूज्य. मलाच बाबा विचारतात, तुम्हाला सगळ्यांच्या दुःखाचा आवाज ऐकायला येत नाहीये का? बाबांनी मला स्मृती दिली आहे, तूच आहे पूर्वज आणि पूज्य. ज्याप्रमाणे लहान मूल अज्ञानी असतं, रडत असतं, हट्ट करत असतं, तर त्याचे आजोबा त्याला त्याच्याबरोबर लोळत नाहीत किंवा हट्ट नाहीत करत आहे, त्याचा हट्ट पुरवण्याचे व्यवस्था करतात. त्याप्रमाणे मीही माझ्या कुळाचा पूर्वज आहे. इतर आत्म्यांचे व्यवहार मला माझ्या स्थितीमधून बिलकुल हालचालीमध्ये आणू शकत नाहीत. मला जाणीव झालेली आहे, कुणाचे काही व्यवहार आहेत ते त्याच्या रोलमध्ये फसल्यामुळे झालेले आहेत. परंतु मला आदेश आहे बाबांचा, त्याचा रोल न बघता त्याच्या मूळ रूपामध्ये त्याला पहा. प्रत्येक आत्म्याला त्याच्या मूळ रूपामध्ये पहा. वर्तमानाची त्याची स्थिती, त्याची अवस्था, त्याचा व्यवहार ते काही बघू नका. हेच मला बाबांनी सगळ्यात मोठं संजीवनी दिलेली आहे की प्रत्येक आत्म्याच्या मूळच्या संस्कारामध्ये त्याला बघा. त्याचे मूळचे संस्कार, प्रत्येक आत्म्याचे मूळचे संस्कार आहेत शांत स्वरूप, शक्ती स्वरूप, प्रेम स्वरूप, पवित्र स्वरूप, आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप आहे. प्रत्येक आत्मा सुख स्वरूप आणि शांत स्वरूप आहे. बाबांनी मला आदेश दिलेला आहे कालच्या अव्यक्त मुरलीमध्ये, मुलांनो, सगळ्या व्यापातून पार पडण्यासाठी प्रत्येक आत्म्याला त्याच्या मूळ स्वरूपामध्ये पहा.
वर्तमानाचा त्याचा व्यवहार, त्याचं रूप पाहू नका, त्याचं मूळ रूप पहा. त्याचं मूळ रूप पाहता पाहता तुमचं मूळ रूप लवकरच जागृत होईल. तुम्ही दुसऱ्यामध्ये काय पाहणार ते तुमच्यामध्ये प्रथम चार्ज होणार. हे विधी आहे, नियम आहे प्रकृतीचा. अशा बाबांना मी धन्यवाद करतो. आणि आता बाबांना परत एकदा मी टीचराच्या रूपामध्ये माझ्या सम्मुख पाहत आहे आणि बाबांच्याकडून परत एकदा ज्ञानामृताचा अभ्यास मी करत आहे. ओम शांती. बाबा समोर बसले आहेत. मी आत्मा राजा भ्रिकुटी सिंहासनावरती विराजमान बाबांच्या आठवणीमध्ये मग्न झालो होतो. आणि आता मी काय करणार आहे, बाबांना सम्मुख अनुभव करून मी आता